श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पद्मशाली समाजाचे सुपुत्र श्री नागेश नारायण कोंडा यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथे शनिवारी 18 एप्रिल रोजी सायंकाळी पद्मशाली समाजाचे सुपुत्र नागेश कोंडा यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं माजी नगरसेवक तथा वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग काका देड्डी आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सर यांच्या शुभ हस्ते न्यायाधीशपदी निवड झालेल्या नागेश नारायण कोंडा यांना शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा, सल्लागार सुकुमार सिद्धम काका, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, समन्वयक किशोर वेंकटगिरी, सदस्य वैकुंठम झडल, श्रीनिवास पोटाबत्ती, ओमसीपल्ली, मल्लेशम जोगू व सखी संगमच्या सचिवा कुमारी रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सौ कविता येदूर, ममता तलकोकुल, पल्लवी संघ, वनिता सुरम, गीता बुदत्त, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, भाग्यलक्ष्मी तुम्मा यांच्यासह पद्मशाली पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्त देवीदास अण्णलदास, नरेंद्र गुंडे सर, नारायण कोंडा, राजीव येदूर, कृष्णकांत जक्का, शशिकांत बेनगिरी, विनोद कोंडा, नरसिंग चक्राल, राजकुमार मामड्याल, दशरथ सामल, बाबूराव गंदमल, लक्ष्मीनारायण धुभाशी, विष्णुप्रसाद लोकम, चक्रधर अण्णलदास यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री रस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।